इयत्ता 7वी बालभारती. गचक अंधारी. प्रकरण 8. एका गावात सदा व सखू नावाचे जोडपे राहत होते. त्यांना गजानन नावाचा मुलगा होता. त्यांचा गाडगी मडकी करण्याचा धंदा होता. भाजलेली मडकी सदा पंचक्रोशीतील गावातल्या बाजारात विकायला नेई. गाढवाच्या पाठीवर मडकी ठेवून ते हाकत हाकत तो बाजाराला जायचा आणि येताना त्याच्या पाठीवर बसून यायचा. कधी कधी एखाद्या बाजारात मडकी शिल्लक राहत असत. ती तो कुण्या ओळखीच्या घरी ठेवायचा. सदाचे व्यवस्थित चालले होते. आठवड्यातून 2-3दा आपले वडील कुठेतरी बाजाराला जातात हे लहानग्या गजाननला कळू लागले होते. वडिलाबरोबर बाजारात जाण्यासाठी तो सारखाच हट्ट करू लागला. दरवेळी त्याची समजूत घालता घालता सदू व सखू मेटाकुटीला येत असत. एके दिवशी सदाला मडकी विकायला शेजारच्या गावात जायचे होते. भल्या पहाटे उठून सखूने भाकरी थापल्याशी दोरी बांधून दिली. त्यावेळी गजा गाढ झोपला होता. सदाला ज्या बाजाराला जायचे होते तिथे मागची मडकी शिल्लक होती. त्याने ती ओळखीच्या घरी ठेवली होती. त्यामुळे त्याला फक्त गाढवावर बसून जायचे होते. त्याने गाढव रात्रीच गावात चरायला सोडले होते. ते शोधले आणि त्यावर बसले की परस्पर निघायचे. या बेताने सदाने आवरले. अंगणातल्या चपला पायात सरकवल्या तो बाहेर पडणार तोच गजाला नेमकी जाग आली. खाटेवरून धाडकन उडी घेऊन पळतच बापाजवळ येत त्याने गिल्ला केला. मी येतो. सदाने डोक्याला हात लावला. रात्री सदाच्या गावालगतच्या परिसरात जोराचा वादळी पाऊस झाला होता. विजा कडाडल्या होत्या. गारपीट झाली होती आणि त्या तडाख्यात एक वाघ सापडला होता. वाघाने बाव चढून आपल्या जागेवरून पळ काढला होता. आसरा शोधत तो सदाच्या गावात येऊन धडकला होता. पहाटेपर्यंत कुठेतरी आश्रय घेऊन झुंजू होताच इथून निघून जाऊ ह्या हिशोबाने वाघाने गावात जागा शोधण्याचा प्रयत्न केला. इकडे तिकडे हे शोध करत त्याला एक पडके खिंडार दिसले. आत जाऊन वाघ बाजूच्या भिंतीलगत उभा राहिला. ही सदाच्या घराची मागची भिंत होती. साहजिकच खिंडारात भिंतीशी उभ्या असलेल्या वाघाला सदाच्या घरातले बोलणे स्पष्ट ऐकू येत होते. सदा विचार करत म्हणाला, बाबू तुले म्या नेलं असतं पण अंधार किती हाय, रातच हाय ना अजून. गजा उसळला, असू द्या मी येतो. लेका रस्त्यावर या व्यक्ती कोला असते बरं, असू द्या. लहान लेकराला उचलून नेते म्हणतात तो नेऊ द्या. कैनी मी येतो. तिकडे लांडगा येते मग येऊ द्या. मी येतो म्हणजे येतो. पुढे जंगल लागते. जंगलात वाघ असते या टायमाले. असू द्या. काय भिऊ नका दाखवू मले वाघा भागाचं. ते ऐकून वाघ मनाशी म्हणाला, लयच आटेल पोट दिसून राहिलं आणि वाघानं खाल्लं तर तुले. सदानं म्हटलं. तसा गजा तोंड वेडावत म्हणाला, मले खाल्लं तो काय तुम्हाले सोडणार आहे काय? नाही मले माहीत आहे. मी येऊ नये म्हणून तुम्ही मले भेव दाखवून राहिले. सदाने विचार केला. डोळे मोठे करून म्हणाला, या वक्ती जंगलात कधी ना ते गचकंदारी भेटलीत म्हणून नोके म्हणले. गजा गडबडला. गचकंदारी? हो गचकंदारी. काय हो हे गचकंदारी मैत ने तुले. लेका गचकंदारी वाघ सिंहाले एका घासात खाते म्हणतात. आपल्याले भेटली ते कैन भो. एवढं खतरनाक जनावर तरी हाय काय? कोणतं खतरनाक? आता गजा हादरला. शहारून आईजवळ पळाला. म्हणाला, मै नाही येत मग जा तुम्हीच. सदाची युक्ती फळाला आली. वाघ मनातून भ्याला. कोणती गचकंदारी होय बावा, आपल्यातले भेटली ते काय नाही भो. थोडसं दिसाले लागल्यावर चालले जाऊन इथून. सदा लगबगीने घराबाहेर पडला. रात्री चरायला सोडलेले गाढव शोधू लागला. अद्याप गुडूप अंधार होता. ही गल्ली बघ, हा उकिरडा बघ, तो बघ असे सगळीकडे फिरत अखेरीस त्याच्या घरामागच्या खिंडाराजवळ आला. भिंतीशी वाघ उभा होता. दुरूनच त्याची अस्पष्टशी आकृती दिसताच सदा स्वतःशी उद्गारला, हाय सायाच, मी साऱ्या गावात पाहून राहिलो आणि हे गधळ पाहिलं इथं उभी अथी उभं. सदा तरातरा चालत आला. गचकन वाघाचा कान पकडला आणि टांग फेकून टपकन त्याच्या पाठीवर बसला. वाघ प्रचंड हादरला. बापरे, हे गचकंदारी हाय असं स्वतःशीच म्हणताना त्याला हिवं भरलं. सदानं रपदिशी पायाच्या टाचा त्याच्या पोटावर हाणल्या. घाबरलेला वाघ आपल्या पाठीवरचा स्वार घेऊन निमूट चालता झाला. वाघाची चालण्याची गती पाहून सदाने विचार केला, लय जोऱ्यानं चालून राहिला गधळ. बरोबर हाय, राती सट खाल्लं वाटे यानं. चाल म्हणा लेका, लई बरंच हाय. तिकडे गजा भेला. आता आटालाच नाही राहिला. आता काय मस्त बाजारला जाणं आणि भदाळ इकणं.
स्वारीने गाव ओलांडले, जंगलाचा रस्ता धरला. अजून किठ्ठ काळोखच होता, पण आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. पहाटेची थंडगार हवा सुटली होती. हवेच्या झुळका सदाला मोरपिसाच्या स्पर्शासारखा वाटत होत्या. आणि इकडे वाघाचा धावा सुरू होता. हे देवा, दया कर, मले वाचव, माझ्या पाठीवरची ही बला जाऊ दे. पूर्वेला प्रभा फाकण्याच्या बेतात आली. मान डोलावत इकडे तिकडे पाहताना सदाचे लक्ष वाघाच्या पाठीवर गेले. गाढवाच्या राखाडी सोडून पिवळा रंग आणि त्यावर काळे पट्टे दिसताच त्याच्या मनात शंकेची पाल चुकलुगली. हे कस काय, असे म्हणत सदाने मान थोडी कलती केली आणि पाहतो तर काय, साक्षात वाघ. त्याला कापरे भरले. तो धाड उडू लागला. या छेडछाडीने वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला. मनाशी म्हणू लागला, कचकांतारी झटके देऊन राहिली, म्हणजे आपल्याला खायची तयारी करून राहिली. हे सदा आकाशाकडे पाहून करुणा भाकू लागला. हे ईश्वरा, काय बुद्धी दिली बाबा. गंध सोडून वाघाच्या पाठीवर बसलो आणि वाघही मले घेऊन चालला. पण मी याले दिसलो तर माही नळी फोडल्याशिवाय राहत नाही. मले वाचव, याच्यातून, या संकटातून तार. सदाला दरदरून घाम फुटला. एवढ्या थंड वातावरणातही घामाने तो वरपासून खालपर्यंत दबदबला. डोक्यापासून घामाच्या धारा ओघळू लागल्या. घाम वाघाच्या पाठीवर उतरू लागला. तेव्हा वाघाची घाबरगुंडी उठली. घेऊ, आता तर गचकांदारी पाणी सोडून राहिली, म्हणजे मले हे आता पाण्यात भिजू खाते. या विचाराने वाघाचे काळी जोरजोरात धडधडू लागले. कापरे भरलेला सदा सुटकेचा काही मार्ग सापडतो का म्हणून इकडे तिकडे पाहू लागला. दूरवर त्याला वडाचे झाड दिसले. त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत आलेल्या होत्या आणि हा रस्ता वडाच्या झाडाखालून जात होता. सदाच्या जीवात जीव आला. वाघ जेव्हा झाडाखालून जाऊ लागला तेव्हा सदाने विलक्षण चपळाई केली. लोंबणारी पारंबी पकडत तो वाघाच्या पाठीवरून सटकला आणि सरसर वर गेला. सदा सालकत वेगळा होताच. जमलं बाबा, सुटलो, नाहीतर गचकांदारी आज आपल्याला खाल्ल्याबिगर राहत नव्हती. धन्य रे बाबा तूही, असे म्हणत वाघ सुसाट पळत सुटला.